श्री राम श्री राम हेलो हेलो महाराज जैसा थोड़ा सा बेस कमी करो नॉर्मल हेलो बस हेलो 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 थोड़ा इको दो हेलो हेलो चेक हेलो हेलो जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचने रूप
तुकाराम 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 नाम घेता का पेयमा नाम घेता का पेयमा धन्य तुको समर्थ धन्य तुको जेणे केला हा पुरुषार्थ जेणे केला हा पुरुषार्थ जळी दगडा सहित वया जळी दगडा सहित वया तारेल्या जैस्या नाया तारेल्या जैस्या नाया धन्य तुको समर्थ धन्य तुको समर्थ जेणे केला हा पुरुषार्थ जेणे केला हा पुरुषार्थ म्हणे रामेश्वर भंडा द्विजा म्हणे रामेश्वर भंडा तुका विष्णू नाही दुजा तुका विष्णू नाही दुजा धन्य तुको धन्य तुको जेणे केला हा पुरुषार्थ जेणे केला हा पुरुषार्थ
तुकाराम
जिनके पुरुषोत्तम धन तुको बस धन तुको बस धन तुको बस तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यमा धन्य तुकोबा समर्थ जिने केला हा पुरुषार्थ जळी दगडा सहित वह्या तारिल्या जैशाला ह्या धन्य तुकोबा समर्थ जेणे केला हा पुरुषार्थ म्हणे रामेश्वर भक्त द्विजा तुका विष्णू नाही दुजा धन्य तुकोबा समर्थ जेणे केला हा पुरुषार्थ ओम नमो जद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेश सकलार्थ मति प्रकाशु म्हणे निवृत्तिदास अवधारी जोजी ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगन सदृश्यम तत्त्वमच्छादि लक्षणम एकं नित्यमेवमचरं सर्वाधि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहित पाणिमण्डलं मण्डलानां तरुण तुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदैव हास्यं विठ्ठलं चिन्तयामि मङ्गलभुवना मङ्गलहारी द्रवहु सुदशरथा सिया राम माया
मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय हरी तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ पांडुरंगा प्रथम पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुतारे दुतारे कीर्तन रूपी सेवेकरता गायलेला अभंग एकेकाळी जगद्गुरु तुकोबारायांचे विरोधक असणारे नव्हे तर अट्टल शत्रू असणारे, पण ज्या वेळेला तुकोबारायांचा अधिकार त्यांना कळाला त्या वेळेला तुकोबारायांची स्तुती करण्यासाठी आणि ज्यांनी हा अभंग लिहिला ते म्हणजे रामेश्वर भट्ट आणि यांच्या मुखारविंदातून प्रकट झालेला हा अभंग आजच्या सेवेकरता निवडलेला आहे. किम निमित्ताने आजची कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी आयोजित आहे. कल्याण तालुका कुंभी समाज वारकरी संप्रदाय मंडळ हरिभक्ती परायण वैकुंठवासी गणपत बाबा हरड यांनी सुरू केलेला हा तुकाराम बीज उत्सव सोहळा. विशेष म्हणजे बाबांनी हा उत्सव का सुरू केला त्याचं पहिलं कारण आळंदीची वारी झाल्यानंतर पुन्हा सर्व वारकरी एकत्र यावे, कारण एकदा का आळंदीची वारी झाली की पुन्हा वर्षभर भेट नाही आणि म्हणून सर्व वारकऱ्यांनी एकत्र येऊन एखादा उत्सव साजरा करावा आणि म्हणून बाबांनी तुकाराम बीज ते नाथषष्ठी असा उत्सव सुरू केला. गोवेली या ठिकाणी 3-4 वर्ष उत्सव संपन्न झाला आणि नंतर बाबांनी विचार केला की ज्या गावामध्ये
कुठला सभा होत नाही, कोणते कार्यक्रम होत नाही, त्या ठिकाणी हा उत्सव राबवायचा. फक्त ग्रामस्थांनी मंडळ घालायचा, जेवायला द्यायचं आणि बाकी सर्व मंडळी जंगलीच्या मंडळी असतील. असा बाबांनी उपक्रम सुरू केला. त्याला जवळजवळ आता 11 वर्ष झाली. आणि अशा या उपक्रमामध्ये मागील वर्षी आपण देहली या ठिकाणी उत्सव संपन्न केला. आणि त्या ठिकाणी या नवगाव ग्रामस्थांनी तिथे भेट देऊन सांगितलं, महाराज पुढच्या वर्षी आमच्या गावाला जर हा उत्सव घेतला तर फार बरं होईल. ज्याप्रमाणे आम्ही विचार करत असतो पुढच्या वर्षी कुठे घ्यायचा, त्याच्या अगोदरच तुम्ही ग्रामस्थांनी आम्हाला जर आमंत्रण दिलं की हा उत्सव आमच्या गावामध्ये घ्या, म्हणजे दुग्ध शर्करा योग आज जुळून आला. आणि या ठिकाणी वर्षभरापासून सर्व मंडळी एकच फक्त त्यांच्या मनामध्ये होतं, आपल्या गावामध्ये हा कार्यक्रम राबवावा, हा कार्यक्रम सुंदर व्हावा. आणि त्याची भव्यता दिव्यता आपण या ठिकाणी पाहता. हो, रात्रीच्या वेळेला 2 दिवसांपूर्वी मंडप पाहायला जेव्हा आलो तेव्हा नियोजन बघितल्यानंतर असं वाटलं की 8 दिवस सत्ता करावा. ठीक आहे, एवढं सुंदर नियोजन या ठिकाणी एका ग्रामस्थांसाठी जोरदार करायला पाहिजे. सर्वच मंडळी, तरुण मंडळी, महिला वर्ग, अगदी मला आनंद सकाळी काकड्याला आल्यानंतर झाला बरं महाराज. काकड्याला आल्यानंतर एवढ्या महिला मंडळी आरती घेऊन वाह, की असं वाटलं की आज खरोखर या नवगाव गावामध्ये अशी संत मंडळी गोळा झालेली आहे की वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवरांची मागे जोडले हात, तशी सर्व महिला मंडळी या ठिकाणी उपस्थित होती. काकड्याला जवळजवळ 100-125 महिला मंडळ उपस्थित होते. काकड्याला त्या महिला मंडळीसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. का बरं अशी महिला मंडळ ज्यावेळेला प्रतिसाद देते, दीड दिवस काय म्हणता तुम्ही, 8 दिवस फक्त इथे करू शकता, एवढं या सर्वांचं प्रतिसाद सर्वांना आहे. का बरं अगदी बरोबर प्रमाणे आपण चिंतन मांडण्याचा प्रयत्न करणार. राम नामाने दगड तरले, राम नामाने दगड तरले. त्याच जगद्गुरु तुकोबारायांनी अनेक मंडळीला आपल्या अभंगाच्या द्वारे तारलेला. का बरं तर जे अभंग पाण्यामध्ये सुद्धा बुडाले नाही, तेच अभंग अनेकांना तारताय. का बरं तर ते अभंग असे आहेत, भगवाना भगनाही नाम हेरिले आढळ, भगनाही नाम हेरिले अभंगाचा रंग कोणाला रे, भंगा जगद्गुरु आणि काय सांगताय तर तुकोबाराय आणि भगवंत हे वेगळे नाही. अनेक संतांनी सुद्धा जीवन पाहिलं तर
चरित्र आपल्याला पाहिजे. पहिलं म्हणजे संसारी तुकोबा आहे, दुसरं म्हणजे साधक तुकोबा आहे, आणि तिसरं म्हणजे सिद्ध अवस्थेला प्राप्त झालेला तुकोबा आहे. हो हो. संसारी तुकोबारायांचा जर विचार केला तर तुकोबारायांनी संसार सार केला आणि जी मंडळी संसार करते त्यांना सांगितलं सुद्धा की संसारी असावे, असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळी. आणि म्हणून संसार परमार्थ करता येतो हे जगद्गुरु तुकोबारायांनी दिलं. संसार करता जगद्गुरु तुकोबाराय, साधक अवस्थेमध्ये सुद्धा जगद्गुरु तुकोबारायांनी आणि सतत भगवंताचं नामस्मरण केलं. किती नामस्मरण केलं बरं? तर जगद्गुरु तुकोबारायांची वाणी ही त्या नामस्मरणामध्ये आपल्याला माहिती आहे की शौचाला गेल्यानंतर सुद्धा त्यांची वाणी राहती. अनावरवाचा छंदया नामाचा घेतला एवढा नामाचा छंद की पहिली काशीला गेल्यानंतर स्वतः वाजवत नाही असे तुकोबा आहे. आणि अशा तुकोबारायांनी आतापर्यंत चमत्कार केले. हे चमत्कार नव्हे बरं, हा संतांचा अधिकार आहे. आणि अशा तुकोबारायांचा जर आपण विचार केला तर तुकोबारायांनी सांगितलं जेवढा भगवंताने अवतार घेतला तेवढ्या वेळेला काय होतो, देवाच्या बरोबर होतो. कारण जर आपण विचार केला सत्ययुगामध्ये सुद्धा भगवंत ज्या वेळेला होते त्यावेळेला तुकोबारायांनी अवतार घेतला अंबरीषीसाठी जन्म सोशियले. भगवंताने त्या अंबरीषीसाठी 10 अवतार घेतले. कशासाठी? तर अंबरीषीसाठी म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांसाठी देवाला अवतार. त्याच्यानंतर अवतार पाहिला आपण तर प्रल्हादाच्या रूपाने तुकोबारायांच्या जन्माला आले. प्रल्हादाच्या रूपाने जन्माला आल्यानंतर स्वतः भगवंताने त्या प्रल्हादाचं रक्षण करण्यासाठी, कारण हिरण्यकश्यपूला मारण्यासाठी आपल्याला माहिती कोणता अवतार घेतला? कोणता अवतार घेतला? नृसिंह अवतार. त्यावेळेला ज्यावेळेला नृसिंह अवतार घेतला हिरण्यकश्यपूला ज्यावेळेला मांडीवर घेतलं तेव्हा हिरण्यकश्यपूने सांगितलं देवा तुम्हाला मारूच शकत नाही. मारूच शकत नाही कारण मला माणसापासून मरण नाही, पशुपासून मरण नाही. देवाने सांगितलं अरे मी पशु नाही, मनुष्य नाही, अर्धा नर आहे, अर्धा शिव आहे. देवा मला मारू शकत नाही कारण दिवसा मरण नाही, रात्री मरण नाही. भगवंताने सायंकाळची वेळ निवडली. अस्त्राने मरण नाही, शस्त्राने मरण नाही. भगवंताने त्या खाणे खाल्ला आणि म्हणून त्या प्रल्हाद अवतारामध्ये आणि तुकोबारायांनी भगवंताला पुन्हा बोलावलं. ज्या ज्या अवतारामध्ये तुकोबारायांनी देवाला बोलावलं त्या अवतारामध्ये देवाला लागलं. त्याचा अवतार पाहिला आपण तर अंगद अवतारामध्ये तुकोबारायांनी, उद्धव अवतारामध्ये तुकोबाराय आले. आणि त्यानंतर जर पाहिलं कलियुगामध्ये सुद्धा भगवंत ज्यावेळेला विटेवर पांडुरंग उभे राहिले त्या वेळेला देवाच्या रूपाने आणि तुकोबारायांनी काय केला? जगद्गुरु
आणि म्हणून असे तुकोबाराय या कलियुगामध्ये जन्माला आले. आणि या कलियुगामध्ये जन्माला आलेले तुकोबाराय नुसते तुकाराम म्हणूनच राहिले नाही, तर या वारकरी संप्रदायाचा कळस झाले. आम्ही जो अभंग म्हणतो, वारकरी संप्रदायाचा कळस ज्यांनी रचला, त्या संप्रदायाचे पाया म्हणजे कोण, तर ज्ञान देवे रचिला पाया, उभारिले देवालया, नामा तयाचा किंकर तेने केला हा विस्तार, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. आणि तुका झालासे कळस होणं काही सोपं नाही बरं का. काही मंदिरावरचे कळस लवकर चढत नाही बरं का. असे काही मंदिर आहेत ज्यांचे कळस लवकर चढत नाही. कशामुळे चढत नाही, आता त्याची कारण फार वेगळी असतात. कुणाला प्रतिष्ठा पाहिजे असते, कुणाला मान पाहिजे असतो नाही का, कुणाला नाव पाहिजेत असतं. आणि म्हणून काही ठिकाणी असे कळस राहतात. परंतु जगद्गुरु तुकोबाराय कळस का झाले याचं कारण एकच आहे. याचं कारण काय, तर जगद्गुरु तुकोबाराय का कळस झाले, तर संसार करता करता ज्यांनी वारकरी संप्रदायाचं जे अनमोल कार्य केलं, कारण देवाला सुद्धा त्यांची पूजा करावी लागली, देवाला सुद्धा त्यांची. कारण एकदा काय झालं, एका गावातील सगळी भजनी मंडळ निघाले, म्हटलं पंढरपूरला जायचं. सगळं भजनी मंडळ पंढरपूरला निघालं. आणि पंढरपूरला गेल्यानंतर भगवंताच्या द्वाराजवळ गेलं आणि द्वार बंद होतं भगवंताचं. भगवंताचं दार बंद होतं. आणि सगळे वारकरी तिकडून देवाला काय करू लागले, उठा पांडुरंगा ता दर्शन द्या सकळा, उठा पांडुरंगा ता दर्शन द्या सकळा, हे झाला अरुणोदय करली निद्रेची वेळा, झाला अरुणोदय करली निद्रेची वेळा, हो वाळवंटापासून महाद्वारापर्यंत, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत. सगळे वारकरी आणि त्या भगवंताला, देवा उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा. कोण कोण आले होते, नारद तुंबर सगळे आले तिथे. आणि मग देवाला जागे करू लागले. नारद महर्षी आतमध्ये गेले. कुठे, आतमध्ये. देव का उघडत नाही दरवाजा, नारद महर्षी आतमध्ये गेले. आणि गेल्यानंतर पाहिलं तर काय, हो आतमध्ये एवढा प्रकाश पडला होता, एवढा प्रकाश पडला होता. सहस्रदीपे, जशी सहस्रदीपे दीप कैसी प्रकाशली प्रभा, उजळल्या दश दिशा गगना आलीशे शोभा, तसा प्रकाश लख पडलेला दिसला. आता नारद महर्षींनी देवाला आवाज दिला. देव बाहेर आले. नारद महर्षी विचारतात, एवढा प्रकाश कसला पडलाय. तेव्हा देवाने सांगितलं नारदाला, तूच जाऊन पहा बरं. नारद आतमध्ये गेले. पाहतायत तर काय, नारदांच्या डोळ्याला अश्रू आले. हो का बरं, का अश्रू आले याचं कारण जेव्हा नारदांना विचारलं, तेव्हा नारदांनी सांगितलं, अहो देवा, आम्ही सर्व तुमची पूजा करतोय, आम्ही समजत सर्व तुमची भक्ती करतोय. आणि पाहिलं तर देव कोणाची पूजा करत होता माहितीये, अहो देव सर्व या प्रल्हाद नारद या सर्व भक्तांची देव पूजा करत होता. कोणाची पूजा. तेव्हा नारदाने विचारलं, देवा अरे आम्ही तुझी पूजा करतोय आणि तू कोणाची पूजा करतोय, तर भक्तांची पूजा करतोय. देवा का बरं. तेव्हा भगवंताने सांगितलं, अरे ज्या ठिकाणी माझे भक्त जर माझं नामस्मरण करतात, मी अनेक ठिकाणी सांगितलंय, मद्भक्त यत्र गायंती तत्र श्रेष्ठामी नारदा. कारण ज्या ठिकाणी माझे भक्त आहेत त्याच ठिकाणी मी असतो. आणि म्हणून देव म्हणतो की मी कुणाची भक्ती करतोय, कुणाची पूजा करतोय, तर भक्ताची. अशा भक्तांची अनेक मोठी मांदियाळी आहे. आणि त्याच्यामध्ये नारद, प्रल्हाद, अंबरीशी, अंगद आणि तुकोबाराय इथपर्यंतची यादी देवाने सांगितली. बरं, म्हणजे याचा अर्थ भगवंत सुद्धा कुणाची पूजा करतायत, तर संत तुकोबारायांच्या सारख्या भक्तांची पूजा जर देव करतायत. आणि म्हणून असे तुकोबाराय जे आहेत, त्या तुकोबारायांची स्तुती करत असताना रामेश्वर भट्टांनी आणि स्तुती करत असताना त्या तुकोबारायांना उपमा देत असताना पहिल्या चरणात वर्णन केलेलं आहे. तुकाराम 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 तुकाराम
तुकाराम नाम घेता का पेयम. रामेश्वर भट्ट सांगतायत की त्या तुकाराम नामामध्ये एवढी शक्ती आहे की यम सुद्धा कापतो. कारण जगद्गुरु तुकोबरायांनी स्वतः सांगितलंय की जगा काळ खाय आम्ही माथा दिला. ही ताकद तुकोबरायांची. पण मला काय सांगायचं माहितीये की नामामध्ये एवढी ताकद येते कशी, नाम काय परिणाम करतं. कधी कधी एक छोटा दृष्टांत मी सांगतो, व्यावहारिक दृष्टांत बघा पटला तर. नाम आपल्या शरीरावर काय परिणाम करू शकतं. तुम्ही कधी लोखंडाला परीस लागल्यानंतर काय होतं, सोनं होतं ना, बघितलं का. हा फक्त नुसतं म्हणण्यापुरता म्हणताय बरं तुम्ही. हा लोखंडाला परीस लागल्यानंतर सोनं होतं हे प्रत्येकाला माहिती आहे. पण मला सांगा, आता इथे बहुतेक सुशिक्षित मंडळी आहे. परीस लागल्यानंतर लोखंडाला सोनं का होतं याचं कारण काहीतरी असेल ना. याचं कारण काय, तर त्या लोखंडामध्ये फिरणारे अणुरेणू एका विशिष्ट गतीमध्ये भ्रमंती करत असतात, फिरत असतात. आणि परीस लागल्यानंतर त्याच्या फिरण्याच्या गतीमध्ये तो काय करतो, परिवर्तन, फिरण्याच्या गतीमध्ये परिवर्तन करतो. म्हणून लोखंडाचं काय होतं, सोनं होतं. मग त्याप्रमाणे आपल्या शरीरामध्ये विशिष्ट पद्धतीने अणुरेणू फिरत असतात, भ्रमंती करत असतात. बघा हा त्याचा स्पीड जर वाढला ना तर आपण म्हणतो ब्लड प्रेशर हाय झाला, आणि एखाद्याचा कमी झाला, चक्कर आली की म्हणतो काय झाला, लो झाला. कसला परिणाम आहे, आपल्या शरीरामध्ये रक्त तर फिरतंय, त्याच्यामध्ये फिरणारे जे अणुरेणू आहेत ते एका विशिष्ट गतीने फिरत असतात. आणि फिरत असताना त्याच्यावर परिणाम काय होतो मला सांगायचं आहे. नामाचा परिणाम काय होतो हे सांगायचं आहे. महिला मंडळ कधी भांडण केलंय का. भांडण तुम्ही म्हणाल आम्ही भांडतच नाही बाबा. हां कारण पूर्वी भांडणं फार व्हायची, आता भांडणं कमी झाली. का कमी झाली, तुम्ही म्हणाल आता सगळे सुशिक्षित झाले म्हणून भांडत नाही. हां कधी एखाद्याना कुठेतरी भांडण बघा, ट्रेनमध्ये चढताना भांडण झाल्यानंतर बघा. हां कधी व्हिडिओ बघा. मग भांडताना मला फक्त एवढंच सांगायचं आहे, भांडत असताना कशामुळे भांडण होतं. भांडण याच्यामुळे होतं, एखाद्याने दुसऱ्याला शिवी दिली की त्याच्यानंतर दुसऱ्याला राग येतो आणि मग भांडण होतं ना. मग दुसरा काय करतो, 2 शिव्या देतो, बरोबर ना. हां असंच भांडण वाढत जातं. मग मला सांगा, या भांडणामधले जे शब्द आहेत, शिव्यांच्या मधले शब्द आहेत, हे शब्द क पासून ज्ञ पर्यंतचे काय आहेत, शब्दच आहेत. मला सांगायचं आहे शब्दांचा परिणाम काय होतो आणि नामाचा परिणाम काय होतो. शब्द जर शिव्यांच्या मधले आहेत तर एवढा परिणाम करतात की एखाद्याने शिवी दिल्यानंतर आपल्याला लगेच राग येतो, आणि भांडण एवढ्या विकोपाला जातं की एक दुसऱ्यावर धावून जातात. धावून गेल्यानंतर बोबडी बोलते, बोलता येत नाही, एवढं भांडण विकोपाला जातं. चेहरा लालबुंद होतो, डोळे अगदी मोठे होतात, लालबुंद डोळे होतात. कसला परिणाम आहे, शिव्यांच्या शब्दांमधला परिणाम. मला सांगा, नुसत्या शिव्यांमधले शब्द एवढा परिणाम करतात आपल्या शरीरावर. एखादा म्हणतो त्याला काही उलट बोलू नको बरं, त्याचा बीपी अगोदरच हाय होतो, आणि त्याच्यामुळे उगाच त्याचा जर पारा चढला तर त्याला चक्कर येऊन तो पडायचा. का, परिणाम कसला आहे, शिवीच्या शब्दाचा परिणाम एवढा होऊ शकतो, तर नामाचा परिणाम आपल्यावर होऊ शकत नाही. नाम तर मंत्र आहेत, मग त्या नामाचा परिणाम, त्या शब्दांचा परिणाम आपल्यावर होऊ शकत नाही. तसं तुकाराम हे सुद्धा मंत्रच आहेत. कारण आमच्या संतांनी सांगितलेलं आहे, जर आम्ही त्या संतांच्या नामाचा जप केला. एका ठिकाणी एका अभंगामध्ये वर्णन केलंय, ज्ञानदेव ज्ञानदेव वदता वाचे, ज्ञानदेव ज्ञानदेव वदता वाचे, ज्ञानदेव ज्ञानदेव वदता वाचे, ज्ञानदेव ज्ञानदेव वदता वाचे. भय कळी काळाचे दैव जीवा ज्ञानदेव, भय कळी काळाचे देव जीवा ज्ञानदेव, ज्ञानदेव ज्ञानदेव वदता वाचे, ज्ञानदेव ज्ञानदेव वदता वाचे, ज्ञानदेव ज्ञानदेव वदता वाचे. ज्ञानदेव ज्ञानदेव वदता वाचे. जर त्या संतांच्या नामाचा जप जरी केला, अहो नुसतं गंगा गंगा म्हणलं तरी सुद्धा सकळ पापे जाती भंगा. तर तुकोबरायांचं नामस्मरण जर घेतलं तर, आणि म्हणून अशा तुकोबरायांच्या नामामध्ये एवढी शक्ती आहे की ते रामेश्वर भट्ट म्हणतात, तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम. ज्या यमाला आम्ही सगळे घाबरतो, त्याच
यमाला आणि तुकोबरायांचं नाम म्हणजे तुकाराम तुकाराम नुसतं नाव घेतलं तरी सुद्धा यम घाबरतो. म्हणूनच की काय तर तुकोबरायांना न्यायला यम आला घाबरत होता म्हणून बरं. हा म्हणून यम आला नाही तर जे सदेह वैकुंठाला गेले असे तुकोबराय. कारण का तर यम घाबरत होता, काळ घाबरत होता आणि म्हणून तुकोबराय. तुकोबरायांना न्यायला आणि स्वतः भगवान परमात्म्याने विमान पाठवलं. नवे नवे स्वतः भगवंत न्यायला आले आणि म्हणून रामेश्वर भट्ट म्हणतायत की तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. आणि अशा तुकोबरायांना महाराज दुसऱ्या चरणामध्ये धन्यता देतात. तुकोबा समर्थ धन्य 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 तुकोबा तुकोबा समर्थ जेणे केला हा पुरुषार्थ. तुकोबरायांना रामेश्वर भट्ट धन्यता देत आहेत कारण तुकोबरायांनी हा पुरुषार्थ केला. का बरं त्यांना रामेश्वर भट्ट समर्थ म्हणतात. काय म्हणतायत? समर्थ म्हणतायत. कशामुळे बरं तर जगद्गुरु तुकोबराय यांना आपण जगद्गुरु म्हणतो. जगद्गुरु या शब्दाचा जर अर्थ आम्ही घेतला तर जगावर कोणतंही संकट आलं तर त्याचं निवारण करण्याची ताकद ज्याच्यामध्ये आहे त्यांना जगद्गुरु म्हटलं जातं. एक म्हणजे कृष्ण वंदे जगद्गुरु, दुसरं म्हणजे जगद्गुरु शंकराचार्य. आणि आता बरेच शंकराचार्यांच्या मध्ये वाद चालू आहे बरं का. हा कारण कोण म्हणतो मी श्रेष्ठ आहे आणि कोण म्हणतो मी श्रेष्ठ आहे. आमच्या संतांनी स्वतःला कधीच मोठेपणा लावू घेतला नाही. तर आमच्या जगद्गुरु तुकोबरायांनी म्हणावं लहानपण देगा देवा लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा मुंगी साखरेचा रवा लहानपण देगा देवा लहानपण देगा. जगद्गुरु तुकोबराय स्वतः म्हणतात आम्ही लहानाहून लहान. तुका म्हणे जाण व्हावे लहानाहून लहान. पण प्रत्येक जण मोठा व्हायला पोहतो. मोठा होण्यासाठी पहिल्यांदा आम्हाला लहान होता आलं पाहिजे. जगद्गुरु तुकोबरायांना आणि महाराज धन्यता देत आहेत. धन्य तुकोबा समर्थ जेणे केला हा पुरुषार्थ. काय पुरुषार्थ केला बरं? आता पुरुषार्थ 4 आहेत. पहिला पुरुषार्थ म्हणजे हो जे पुरुषार्थ 4 आहेत परंतु त्याच्याही पुढचा 5वा पुरुषार्थ जर म्हणावा लागेल तर तुकोबरायांचा आहे. हो का बरं तर ज्या तुकोबरायांनी असा पुरुषार्थ केला
की पाण्यामध्ये बुडवलेल्या वह्या नुसत्या वह्या तारल्या नाही तर दगडासहित तारल्या. रामाच्या नावाने नुसते दगड तरले होते, पण तुकोबरायांनी दगडाच्या बरोबर आणि कागद सुद्धा तारले, अभंग सुद्धा तारले. आणि म्हणून महाराज वर्णन करतात, जळी दगडासहित वह्या तारियल्या जैशाला ह्या. आणि म्हणून अशा तुकोबरांना शेवटच्या चरणामध्ये भगवंताची उपमा जगद्गुरु आणि मने रामेश्वर भट्ट द्विज 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 विष्णू नाही तुझा तुका विष्णू नाही तुझा धन्य तू गोवा समर्थ धन्य तू गोवा समर्थ तुका विष्णू नाही तुझा तुका विष्णू नाही तुझा धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ केला हा पुरुषार्थ फुलं मिळालेली आहेत. अभंग होईल, कारण जगद्गुरु तुकोबार यांचा वैकुंठ गमन सोहळा आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत आणि त्यानंतर शेवटच्या चरणाचं विवेचन आपण करू. तत्पूर्वी अभंग होईल आणि अभंगाचा शेवट झाला की सर्वांनी आणि पुष्पवृष्टी करायची आहे. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावे. सकळाचे सारे विनंती माझे, सकळाचे सारे विनंती माझे, विनंती माझे. वाढ वेळ झाला उभा पांडुरंगा, वाढ वेळ झाला उभा पांडुरंगा. वैकुंठ श्रीरंग बोलाविते, वैकुंठ श्रीरंग बोलाविते, बोलाविते. वाढ वेळ झाला
पांडुरंग वाडवेळ झाला उभा पांडुरंग अंत काळी आमासे पावला पुढे सैत झाला गुप्त तुका वाडवेळ झाला उभा पांडुरंग वाडवेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठ श्रीरंग बोलावितो बोलावितो वाडवेळ झाला उभा पांडुरंग वाडवेळ झाला उभा पांडुरंग जगद्गुरु श्री संत तुकोबा महाराज की जय सर्वांनी आणि तुकोबरांच्या नामाचा गजर करायचा आहे तुकाराम 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 जय हो तुकाराम 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 पंढरी कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु श्री संत तुकोराम महाराज की जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई ज्ञानदेव श्री पंढरीनाथ ज्ञानेश्वर जगद्गुरु संत तुकाराम नाथ ब्रह्म एकनाथ डोबर कुमार तुकाराम 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 नाम घेता कापे यम नाम घेता कापे यम
समर्थ धन्य तुकोबा समर्थ ज्याने केला पुरुषार्थ नाम घेता कापे यामा धन्य तुको बा समर्थ धन्य तुको बा समर्थ धन्य तुको बा समर्थ धन्य तुको बा समर्थ जेने केला टाळ 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 हा पुरुषार्थ 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 आ, जेने केला हा पुरुषार्थ जेने केला पुरुषार्थ 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 धन्य तुको
रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही दुजा. अजून कीर्तन संपलेलं नाही बरं, अजून 1.5 तास चालणार आहे. तुम्ही म्हणाल महाराज आता ठेवलं परत काही तुमचं ठेवणार नाही. नाही, फक्त 7 ते 8 मिनिटं तुमची घेणार आहे, कारण ती यासाठी कीर्तन उशिरा सुरू झालं बरं म्हणून. हा, तरी सुद्धा जास्त लांबवत नाही. जगद्गुरु तुकोबारांना संत आणि रामेश्वर भट्टांनी आणि विष्णूची उपमा दिली. का बरं? एकेकाळी जे रामेश्वर भट्ट ज्यांनी तुकोबारांच्या विरोधामध्ये उभं राहावं, नव्हे तुकोबारांचा नाना प्रकारे छळ करावा, परंतु तरी सुद्धा तेच रामेश्वर भट्ट हे जगद्गुरु तुकोबारांची तुलना कोणाशी करतायत? तर तुका विष्णू नाही दुजा, भगवान विष्णूशी तुलना करतात. आपल्या शत्रूने आणि आपली काय करावी? स्तुती करावी. तुम्ही जर शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जर गेले तर ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज, कारण छत्रपती शिवाजी महाराज जरी मुघलांचे शत्रू होते, परंतु तरी सुद्धा ज्या वेळेला शाहिस्ते खानाची बोट तोडली ना, त्यावेळेला शाहिस्ते खानाच्या घरी गेल्यानंतर ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी शाहिस्ते खानाची बोट तोडल्यानंतर ज्या वेळेला ते निघू लागले, म्हणजे निघून गेले, आणि त्यानंतर शाहिस्ते खानाच्या बहिणीने आवाज उठवला, भैया भैया मेरी बेटी कहीं दिख नहीं रही है. कोण? माझी मुलगी कुठे दिसत नाहीये. मला असं वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे तिला घेऊन गेले असतील. पण त्याच वेळेला शाहिस्ते खानाने म्हणावं, अगर तेरी बेटी को उठा के लेके गए होंगे, जर तुझ्या मुलीला जर ते उचलून घेऊन गेले असतील तर तिच्या केसालाही धक्का लागणार नाही याचा विश्वास मला आहे. कारण कल्याणीची दौलत लुटली सुभेदाराची सून, नजराना समजून आणली आबाजीनं. त्यावेळेला खणा नारलानं ओटी भरून तिला माहेरी पाठवलं होतं. त्याचप्रमाणे तुझ्या मुलीला सुद्धा केसालाही धक्का न लावता परत पाठविल असे शिवाजी महाराज आहेत. हा विश्वास कोणाला होता? तर शाहिस्ते खानाला सुद्धा होता. असाच विश्वास जर तुम्ही पाहाल तर एकेकाळचे शत्रू म्हणजे कोण? तर रामेश्वर भट्ट. पण त्याच रामेश्वर भट्टांनी ज्या वेळेला अनुभूती आली की तुकोबाराय साक्षात काय आहेत, त्यावेळेला हे उद्गार काढले की रामेश्वर भट्ट द्विजा. बरेच जण रामेश्वर भट्ट दुजा म्हणतात बरं का. द्विज म्हणजे ब्राह्मण. द्विज या शब्दाचा अर्थ आहे ब्राह्मण. रामेश्वर भट्ट हे कोण होते? द्विज ब्राह्मण. बरेच जण अभंगाचा उच्चार करताना वेगवेगळे करतात. म्हणे रामेश्वर भट्ट दुजा नाही, म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही दुजा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर 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 माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम, धन्य तुकोबा समर्थ जेणे केला हा पुरुषार्थ. जळी दगडा सहित वह्या तारी येल्या जैशाला ह्या, धन्य तुकोबा समर्थ जेणे केला हा पुरुषार्थ. जगद्गुरु तुकोबारायांचं आणि आज वैकुंठ गमन सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. परंतु याच्यातून आम्ही काय बोध घ्यावा? याच्यातून बोध हाच घेतला पाहिजे की ज्या जगद्गुरु तुकोबारायांच्या कीर्तनामध्ये स्वतः छत्रपती शिवाजी महाराज, आता उद्या काय आहे? तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. पण फक्त वर्षातून एकच दिवस आमचा तरुण झेंडा घेतो आणि छत्रपती शिवाजी महाराज की एवढं म्हणत फक्त बोंबलत फिरतो बरं. पण माझं मत असे आहे की अरे एक दिवस छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करू नका, तर वर्षभर त्यांचे विचार आपल्या मनामध्ये रुजवा आणि वर्षभर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती झाली पाहिजे. कारण का? तर ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर संस्कार केले त्या संस्कारामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडवलं. आज आमची मुलं जर पाहिलं तर तरुण मुलं परमार्थाकडे फार कमी येतात. का बरं? जर छत्रपती शिवाजी महाराज जर तुकोबारांच्या कीर्तनामध्ये जाऊन बसायचे, मग जो छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती एक दिवस साजरी करतो तो का बरं कीर्तनामध्ये येऊन बसत नाही? कीर्तनामध्ये येऊन बसत का नाही? याचं कारण एकच आहे. याला कारण आम्ही आहेत. आम्ही आमच्या मुलांच्या मनावर बिंबवलंय. तुम्ही फक्त मोठं शिक्षण घ्यायचं, नोकरीला लागायचं, लागलं तर पाहिजेच. कारण आज नवगाव मधली बरीचशी मंडळी अगदी अनेक मोठ्या हुद्द्यांवर आहे. अगदी सुशिक्षित गाव म्हणून नवगाव गावाची ख्याती आहे बरं का. हा, आपल्या परिसरातून जर पाहिलं तर उच्च विद्या विभूषित अशी मंडळी या नवगाव मध्ये आहे. पण आज आपण सर्व मंडळी कीर्तनामध्ये येऊन बसला याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. हा, कारण का? तर ज्या वेळेला
विज्ञान आणि अध्यात्म ज्या वेळेला एकत्र येतं तेव्हा खरं आयुष्यामध्ये समाधान प्राप्त होतं. नुसत्या विज्ञानाने नुसत्या पैशाने सुखाने समाधान प्राप्त होत नाही, तर ज्या वेळेला विज्ञानाला पैशाला अध्यात्माची जोड ज्या वेळेला असेल तेव्हा खरं समाधान मिळतं. कारण ज्या वेळेला आम्ही क्लास घेतो ना टिटवाळ्यामध्ये, त्यावेळेला काही मंडळी आमच्याकडे येतात, महाराज आम्हाला एखादा तरी अभंग शिकवा. कधी माहितीये? रिटायर झाल्यानंतर येतात. म्हटलं एवढ्या दिवस का नाही शिकले? म्हटलं तेव्हा कामाच्या व्यापाने वेळच मिळाला नाही. सकाळी 5ला उठायचं, ड्युटीवर जायचं, रात्री 11 वाजता घरी यायचं, सुट्टीच्या दिवशी सुद्धा काहीतरी ओव्हर टाइम करायचा. म्हणून जीवन म्हणजे आम्ही जगलोच नाही, आयुष्य म्हणून जगलोच नाही. म्हणून आता उत्तरार्धामध्ये सुद्धा आम्हाला काहीतरी जगता यावं. आणि म्हणून त्याच्यासाठी मी एकच विनंती करेल, आयुष्यामध्ये पैसा तर सर्वस्व झालेलाच आहे, पण नुसत्या पैशाने सुख समाधान मिळणार नाही. कारण भूक लागली तर आम्हाला काहीतरी विकत घेऊन खाता येईल पैशाने, पण भूकच नाही लागली तर काय विकत घेऊन खाल? आम्हाला पैसा जरी असला तरी भूकच जर लागली तर काय खाल? अहो, झोपेच्या गोळ्या घेऊन झोप लागत नाही अशी काही माणसं आपल्याला पाहायला मिळतात. जर झोपेच्या गोळ्या घेऊन जर झोप लागत नसेल तर आपल्याला सुख समाधान काय आहे? परमार्थामध्ये येऊन बघा, दिंडीला 2 दिवस चालून बघा बरं का नवगावकर मंडळी. तुमच्या गावातली मंडळी बरीचशी येतातच, परंतु तरुण मंडळीने, आमचे पोलीस येतात ना, त्यांचं नाव आता माझ्या सध्या पटकन लक्षात येत नाही बरं का. हो, नवगाव मधले पोलीस, ते पद्माकर महाराज, ते दिंडीमध्ये येतात. त्यांना जेवढी सुट्टी मिळाली ना, हो मागे 2-3 वर्षापूर्वी त्यांना दिंडी निघाली आणि पहिल्या 3 दिवसाची सुट्टी मिळाली. हो, महाराज निघाले आणि डावखरवाडीपर्यंत आले, डावखरवाडीच्या पुढचा मुक्कामापर्यंत गेले आणि परत तिथून घरी आले. म्हटलं ठीक आहे ना, चालेल ना, जेवढा वेळ मिळेल तेवढा का होईना, परंतु परमार्थ जर करता आला तर जीवनातला खरा आनंद उपभोगायला मिळतो. आणि म्हणून जीवनातला खरा आनंद कशामध्ये आहे? तर पैशामध्ये नाही आहे, तर कशामध्ये आहे? तर परमार्थामध्ये आनंद आहे. एक दिवस आज तुम्ही हा आनंद साजरा करताय बघा, ही अनुभूती तुम्हाला संध्याकाळी हरिपाठामध्ये नाचायला या सगळे, आणि तेव्हा तुम्हाला सगळ्यांना ही अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून आपल्या मुलांवर संस्कार तर कराच, परंतु संस्कार करत असताना पारमार्थिक धडे सुद्धा आमच्या मुलांना दिले पाहिजेत, तरच आमची मुले आज कुठेही जरी गेली. अहो, दुबईमध्ये जर सप्ताह साजरा होऊ शकतो, मला सांगा दुबई मधली आलेली मंडळी कुठली होती हो? अहो, आपल्याकडचीच गेलेली मंडळी, पण त्यांच्यावर लहानपणापासून संस्कार होते. आणि म्हणून दुबईमध्ये जाऊन सुद्धा त्यांनी काय केला तर सप्ताह साजरा केला. म्हणून आपली मुलं कुठेही जरी गेली देशाच्या कान्याकोपऱ्यात जगाच्या, तरी सुद्धा आपण केलेले संस्कार हे त्यांच्या पाठीशी राहतात. म्हणून आपल्या मुलांवर पारमार्थिक संस्कार केले पाहिजेत. आणि म्हणून असे पारमार्थिक संस्कार जर आपल्या मुलांवर झाले तर नक्कीच पुढची पिढी चांगली घडल्याशिवाय राहणार नाही. इथून फक्त मी तुमची 2 ते 3 मिनिटे घेणार आहेत, कारण काही ग्रामस्थांची विनंती होती, महाराज आम्ही 40-50 हजार देऊन आम्ही खोले महाराजांना बोलतो पिंगला ऐकायला बरं का, परंतु इथे तुम्ही कमीत कमी 2 ओळी तरी इथे पिंगळाच्या म्हणाव्या अशी आमची इच्छा आहे. म्हणून फक्त 2 मिनिटं तुमच्या समोर ते सादर करतो. हे जरी नाही ऐकलं, परंतु तुमच्या टाळ्या पाहिजे बरं, तसं नाही म्हणणार मी. हा, हे जरी नाही ऐकलं मग दुसरा येईल, हे जरी नाही ऐकलं, हे जरी नाही ऐकलं, मग दुसरा येईल, हे जरी नाही ऐकलं, हे जरी नाही ऐकलं मग दुसरा येईल, हे जरी नाही ऐकलं, हे जरी नाही ऐकलं, मग दुसरा येईल, हे जरी नाही ऐकलं, हे सरतेच्या वटीबा काळ बांधून नेईल, सरतेच्या वटीबा काळ बांधून नेईल, काल बांधून येईल, सरातीच्या वाटीबा, एका जनार्दनी आमच्या काय बाजाईन, एका जनार्दनी आमचं काय बाजाईन, एका जनार्दनी आमच्या काय बाजाईन, एका जनार्दनी आमचं काय बाजाईन, पिंगळा 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 माधवारे बोल बोलत देखा पिंगळा माधवारे, पिंगळा बाजारे, बोल बोलत देखा पिंगळा बाजारे, हे पिंगळा माधवारी बोल बोलत देखा पिंगळा माधवारे, पिंगळा बाजारे, बोल बोलत देखा पिंगळा बाजारे, हे पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा, हे पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा, हे अवघा धांगड हिंगा ग, अवघा धांगड हिंगा ग, अवघा नागर पिंगा ग, अवघा नागर पिंगा ग, हे अवघा धांगड हिंगा ग, अवघा धांगड हिंगा ग,
समभाग्या सोमभाग्या प्रेम नगरावारी सावध होऊन भजनी लाग देव करा कैवारी हे माझ्या मल्हारीची माझ्या मल्हारीची वारे माझ्या मल्हारीची माझ्या मल्हारीची वारे हे माझ्या मल्हारीची माझ्या मल्हारीची वारे माझ्या मल्हारीची माझ्या मल्हारीची वारे माझ्या मल्हारीची माझ्या मल्हारीची हो एकदा मृदुंगमणीसाठी जोरदार टाळे होते बोल धन्यवाद. आज या जगद्गुरु तुकोबरायांच्या बीज सोहळ्यानिमित्त आणि आपण सर्व मंडळी या ठिकाणी एकत्रित आलात उपस्थित झालात आणि सुंदर अशी व्यवस्था या नवगौरकरांनी आणि या ठिकाणी उभारलेली आहे. खरोखर सर्वांचं अगदी एकाचा नामोल्लेख न करता गोल्डन मित्र मंडळ नावाप्रमाणेच गोल्डन आहे की ज्यांचं कार्य सुद्धा गोल्डन आहे अशी सर्व ग्रामस्थ मंडळ नवगाव यांच्या चरणारविंदी मी नतमस्तक होतो. या कीर्तन सेवेसाठी उपस्थित दोन्ही मृदंगाचार्य आमचे कमलेश महाराज असतील योगेश महाराज असतील दोघांचे धन्यवाद. सुंदर अशी साऊंड सिस्टम आमचे कैलास महाराज त्यांचे आभार व्यक्त करतो. ज्यांनी लाईव्ह प्रसारण दाखवलं त्यांचे सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि आपण सर्व गुणीजन मंडळी या ठिकाणी कोणा एकाचा नामोल्लेख न करताना सर्वांचाच नामोल्लेख एकदाच करतो कारण एखादा राहिलं तर म्हणतील महाराज तुम्ही काय विसरली की काय आम्हाला हा आणि म्हणून सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि विशेष आभार म्हणजे आमचे विणेकरी बाबा बरं का. विणेकरी महाराजांना रात्री 11:30 वाजता मेसेज पोहोचला. हो महाराजांना कॉल लागला तर काही उचलला नाही कारण फोन आमच्या किसन महाराजांचा कुठे आहे ते हा आणि म्हणून कॉल काही महाराजांचा लागला नाही. 11:30 वाजता मेसेज टाकला. म्हटलं बाबा विणेकरी महाराज येणार आहेत का. महाराजांनी रिप्लाय दिला तुम्ही सांगितले म्हणजे नक्कीच येतील. आणि बाबा अगदी वेळेवर बरोबर या ठिकाणी उपस्थित झाले. बाबांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. हा पोशाख बाबांनी स्वतः आणलेला आहे बरं का. हा जो पोशाख आहे कारण बाबांना या वेशभूषेमध्ये पाहिल्यानंतर असं वाटतं की खरोखर साक्षात जगद्गुरु तुकोबराय या ठिकाणी आणि उपस्थित झालेत की काय असा आणि या ठिकाणी प्रमाण आपल्याला दिसतंय. बाबांच्या चरणारविंदी नतमस्तक होतो आणि उपस्थित सर्वांना धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी माझ्या वाणीतून काही चुकलं असेल तो माझ्या वाणीचा दोष. जे काही चांगलं आहे ते वैकुंठवासी गणपत बाबा हरड बाळूबाबा चोरगे मंगलबाबा चोरगे आणि आपल्या दिंडीमधील जी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहे त्यांचा प्रसाद आहे. बरीच मंडळी आम्ही बाहेर कीर्तनाला गेलो ना की पहिल्यांदा विचारतात महाराज तुम्ही कुठल्या संस्थेमध्ये शिकले बरं. महाराज तुम्ही कुठल्या संस्थेमध्ये शिकले कारण तुमची भाषा अशी वाटतच नाही की तुम्ही गावाकडचे कीर्तनकार आहेत. हो एकदा प्रसंग घडला होता. ओमकार नगरच्या सप्ताहामध्ये मला कीर्तन सेवा दिली पण बऱ्याच मंडळीचा विरोध होता. अगदी 10-12 मंडळीचा विरोध. कशाला गावाकडच्या मंडळीला कीर्तन दिलं. पण ज्या वेळेला कीर्तन ऐकलं आणि कीर्तन झाल्यानंतर जेव्हा त्यांच्या घरामध्ये बसायला गेलो तेव्हा त्यांनी स्वतः मला सांगितलं महाराज माफ करा आम्हीच विरोध केला होता पण आम्हाला वाटलं गावाकडचे कीर्तनकार म्हणजे काहीतरी गावठी भाषा असेल आणि असं काहीतरी वक्तृत्व असेल पण तुमच्या बोलण्यामध्ये असं वाटलंच नाही की तुम्ही गावाकडचे कीर्तनकार आहोत. कारण हा पुरावा ज्या वेळेला बाहेरची मंडळी आपल्याला देतात याचं कारण एकमेव आहे आपल्या दिंडीमधील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी. गणपत बाबा हरट ज्या वेळेला पंढरपूरला आळंदीला गेले ना की ते एखादं पुस्तक घेऊन यायचे आणि ते आम्हाला द्यायचे की बाबा रे तुला दिंडीमध्ये प्रवचन करायचंय कीर्तन करायचंय या पुस्तकामधून काहीतरी वाच आणि तुला करायचंय. पहिल्या वर्षी जेव्हा प्रवचनाला बसवलं फक्त 3 मिनिटं बोललो असेल अगदी थरथर कापत बसलो होतो. परत पुढच्या वर्षी बाबांनी सांगितलं नाही यावर्षी परत प्रवचन करायचंय. परत दुसऱ्या वर्षी प्रवचन केलं 7 मिनिटं कसं तरी बोललो असेल. मग तिसऱ्या वर्षी परत प्रवचन करायला सांगितलं तेव्हा 15 मिनिटं प्रवचन सेवा केली आणि मग चौथ्या वर्षी बाबा म्हणतात यावर्षी तुला कीर्तन सेवेला भरायचंय. जेव्हा वाटलं कीर्तन कसे काय मला कीर्तन करता येईल काही अंग नाही आहे पण त्या बाबांनी कृपा केली आणि पहिल्याच वर्षीची कीर्तन सेवा अजून सुद्धा माझ्याकडे व्हिडिओ कॅसेट आहे का बरं का. त्या मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड केलेली कॅसेट माझ्याकडे अजून सुद्धा आहे की वाटलं नव्हतं पण या गादीवर उभ्या राहिल्यानंतर त्या परमात्म्याची शक्ती असते की इथे उभं राहिल्यानंतर तो भगवान परमात्मा आपल्याला बुद्धी देतो आणि तशी वैकुंठवासी गणपत बाबा हरड यांनी कृपा केली आणि म्हणूनच तुमच्या समोर कीर्तन सेवा करण्याचा योग माझ्यापर्यंत आला. पण बाबांनी एक ब्रीद आम्हाला दिलेलं आहे ते म्हणजे काय तर जिथे मिळेल तिथे सेवा करा. बाबांचं हे ब्रीद होतं. ज्या ठिकाणी जाल ना म्हणून आम्ही कीर्तन करत असताना परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी म्हणजे जवळजवळ 90% आम्ही पाकिट घेत नाही. याचं कारण काय तर बाबांनी आम्हाला सांगितलेलं आहे परिसरामध्ये जर संप्रदाय वाढवायचा असेल आपल्याला संप्रदाय टिकवायचा असेल तर आपल्याला सेवा सुद्धा करता आली पाहिजे. बरेचसे महाराज असे आहेत की ते कीर्तनाला उभा राहतात परंतु दिंडीचं नाव कधी घेत नाही असे बरेच कीर्तनकार आहेत. का नाही घेत माहिती आहे एकमेव कारण आहे
पहिलं कारण आपल्या दिंडीचं नाव आहे कल्याण तालुका कुणबी समाज वारकरी संप्रदाय मंडळ. त्यांना असं वाटतं कुणबी समाज नाव घेतलं की दुसऱ्या समाजाची कीर्तन आपल्याला भेटणार नाही असा त्यांचा भ्रम आहे. पण जगद्गुरु तुकोबारायांनी एका अभंगामध्ये म्हटलेलं आहे की बरे देवा कुणबी झालो नाही तरी दंभे असतो मेलो. हे तुकोबारायांनी स्वतः म्हटलेलं आहे. माझ्यावर सुद्धा बरेच आघात झाले, कारण का तर माझ्या मागे कुणबी समाजाचं नाव लागलेलं आहे. परंतु मी सडेतोड उत्तर दिलं बऱ्याच जणांना. का तर प्रत्येक समाज आपल्या दिंडीमध्ये आहे आणि मी स्वतः प्रत्येक समाजामध्ये जात असतो आणि म्हणून इतरांचा आणि आपण अपमान अवहेलना कधी करू नये. पण आपल्या जातीसाठी आपल्या धर्मासाठी आपण त्याच्यासाठी आपण काय राहिलो पाहिजे, त्याचा स्वाभिमान आपल्याला असला पाहिजे. आणि म्हणून मी प्रत्येक कीर्तनकारांना हेच सांगत असतो की आपण जर ज्या समाजामधून आहोत, ज्या दिंडीमधून आहोत, तिचं एकदा तरी उच्चारण आपल्या कीर्तनातून झालं पाहिजे. कारण इतर अनेक मंडळी आपण जर पाहिलं तर ती त्यांच्या गुरूंचा त्यांच्या नामाचा उच्चारण करून त्यांचं नाव जगभर जर पोहोचवतायत. म्हणून एकदा सर्वांनी त्या गणपत बाबांचा जय 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 काय करायचा आहे. हरिभक्त परायण वैकुंठवासी गणपत बाबा महाराज की जय. बाळू बाबा महाराज की. धन्यवाद, सर्वांना धन्यवाद देतो. आणि तुम्ही सर्वांवर माझं जेव्हा जे प्रेम केलं त्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. ज्या आईवडिलांनी माझ्यावर संस्कार केले त्यांच्या चरणारविंदी नतमस्तक होतो. आणि पुन्हा एकदा एक विनंती आहे, संध्याकाळी प्रवचन आणि त्यानंतर होणारा हरिपाठ, या हरिपाठ सोहळ्यासाठी सगळ्यांनी उपस्थित व्हायचंय आणि कीर्तन सेवेसाठी सर्वांनी वेळेवर उपस्थित व्हायचंय. एवढंच बोलून या ठिकाणी आणि माझ्या वाणीला मी पूर्णविराम देतो. बोलण्याच्या ओघात काही चुकलं असेल तर मला क्षमा करा आणि झालेली सेवा जगद्गुरु तुकोबारायांच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी वाणीला पूर्णविराम. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिलेले कुरे बेडी वासू आकारा पराद महाराज नाये विचारिला अधिकार में आपुला पराद महाराज ज्ञानेश्वर रखा पाया पैकी खरा पराद